श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गरुड मैदान परिसरात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना युवा सेनेने शिकवला धडा। इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे डेंटकॉन 2026 या 2 दिवसीय दंत परिषदेचे रेसिडेन्सी पार्क येथे आयोजन। शासकीय निमशासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक आणि सचिव शालेय व्यवस्थापन समिती यांना FSSAI नोंदणी करणे व परवाना काढणे बंधनकारक न करण्याची मागणी। माझा नेता माझा अभिमान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कुसुंबा येथील अंकुर ग्रामविकास संस्थेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप। आणि वरखेडी येथे मरी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील गरुड मैदान परिसरात शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून एका चोप देत उडबशा काढून विद्यार्थिनीची माफी मागण्यास भाग पाडण्यात आले आहे। धुळे शहरात शाळेत येण्या जाण्याच्या वेळात गर्दीचा गैरफायदा घेत आमची छेड काढली जाते। आम्हाला पाहून अश्लील इशारे केले जातात। टवाळखोरांपासून आम्हाला वाचवा अशी तक्रार शिवसेनेकडे शाळकरी मुलींनी करताच युवा सेनेने वास ठेवून एका टवाळखोराला पकडले। त्याचे 3-4 साथीदार फरार झाले। या टवाळखोराला सेना स्टाईल प्रसाद दिला गेला। या प्रकरणी शाळा प्रशासन पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईल कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिला आहे। धुळे शहरातील शैक्षणिक चौक परिसरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस गर्दी असते। शैक्षणिक चौकात कन्या शाळा असल्याचा आणि गर्दीचा गैरफायदा घेत टवाळखोर गेल्या काही दिवसांपासून या परिसरात शाळकरी मुलींची छेडखानी करायचे। या मुलींना पाहून ते अश्लील हातवारे करायचे। अशा परिस्थितीत शिवसेना आपल्याला आधार देईल अशी खात्री असल्याने या त्रस्त मुलींनी शिवसेनेकडे तक्रार केली। काका आम्हाला टवाळखोरांपासून वाचवा अशी साथ त्यांनी घातली। 80% समाजकारण करणाऱ्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी युवा सेनेला शैक्षणिक चौकात वास ठेवायला सांगितले। गेल्या 3-4 दिवसांपासून युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर यांच्यासह शिवसैनिक टवाळखोरांच्या पाळतीवर होते। शनिवारी सकाळी छेडखानी करणारे संशयित शिवसैनिकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी या टवाळखोरांना घेरले। त्यातील 3-4 पळाले। एक जण शिवसैनिकांच्या तावडीत सापडला, त्याला शिवसैनिकांनी प्रसाद दिला। माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे म्हणाले की शैक्षणिक चौकात शाळेच्या वेळेत येता जाताना काही टवाळखोर अश्लील इशारे करतात, छेडछाड काढतात। याबाबतच्या तक्रारी झाल्यानंतर आमच्या युवा सेनेच्या सैनिकांनी वास ठेवून एकाला पकडले। इतर 3-4 फरार झाले असले तरी त्यांचा 2-3 दिवसात शोध घेऊन बंदोबस्त केला जाईल। शैक्षणिक चौक परिसरामध्ये दामिनी पथक फिरत असले तरी त्यांच्यासह पोलिसांनी युनिफॉर्म नव्हे तर साध्या वेशात गस्त घालावी अशी मागणी करण्यात आली। शिवसैनिकांच्या तावडीत सापडल्यानंतर टवाळखोराला प्रसादाचा डोस मिळाला। डोस मिळताच तो शुद्धीवर आला। त्याने उठबशा घालत पाया पडत विद्यार्थिनीची माफी मागितली। सर्व विद्यार्थिनी माझ्या बहिणी आहेत, मी छेड काढणार नाही असे उठबशा काढताना टवाळखोर म्हणत होता। यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे, युवा सेना जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर यांच्यासह सनी मोरे, बंटी वाघ, आशू वडागे, बटू पाटील, कल्पेश मगर, रोहित चौधरी, विशाल सोनवणे, गौरव कैरे, साहिल चित्ते आदी उपस्थित होते। हा शैक्षणिक संकुलाचा परिसर आहे। या बाजूला इथे कमलाबाई शाळा आहे, बाजूला शिवाजी हायस्कूल आहे, बाजूला बापना हायस्कूल आहे आणि जिजामाता आहे। या सर्व मुलींच्या शाळेचा परिसर असल्यामुळे इथे या धुळे शहरामधून वेगवेगळ्या भागातून काही टवाळखोर मुलांचं कायम मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार इथे चालू असतात। गेल्या 2-3 दिवसापासून काही लहान लहान मुली आमच्याकडे तक्रार करतायत की काका या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस शाळेतून जाताना येताना या परिसरातून जातो त्यावेळेस काही मुलं आम्हाला त्रास देतात वेगवेगळे असे अश्लील इशारे करतात आणि त्याच्यामुळे आमचं येणं जाणं कठीण झालंय। आम्ही घरी जर सांगितलं तर कदाचित आमचे पालक आम्हाला शाळेमध्ये येऊ देणार नाही। त्याच्यामुळे काका आम्हाला संरक्षण द्या। शिवसेनेकडे संरक्षणाची त्या मुलींनी मागणी केली आणि त्याच्यानंतर आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत मनोज कोळेकर यांनी त्यांची सगळी टीम ते 2 दिवसापासून इथे वास ठेवून होते आणि आज सकाळी त्यांना इथे काही टवाळखोर मुलं सापडले। त्याच्यातला एक मुलगा हाती लागला, बाकी पळून गेले। सोमवार, मंगळवार, बुधवार पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचा शिवसैनिक पिछा करतील आणि त्यांना शोधतीलच। आणि या इथे ज्या काही मुली शाळेमध्ये शिकायला येतात, इकडून प्रवास करतात, ज्याची इकडून येणे जाण्याचा रस्ता आहे त्या मुलींना त्रास होतो, त्या मुलींचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता आमची शिवसेनेची देखील आहे। त्याच्यामुळे पुढच्या काळात शिवसेनेचे दक्ष पहारा देऊन त्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेतील। परंतु या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दामिनी पथकाची देखील इथे नियुक्ती केलेली आहे। दामिनी पथक शहरामध्ये फिरतंय। आता तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या लॉजेसमध्ये नको ते प्रकार सापडतात। तात्पुरतं होतं त्या लॉजमधून ते मुलीच्या
मुलींची बदनामी नको म्हणून गुन्हे दाखल करत नाही, परंतु त्याचा गैरफायदा असा घेतला तर लॉज चालक किंवा तो जो कॅफे चालक आहे तो पुन्हा ते 2 तासाने ते कॅफे चालू करतो आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या मुलींना संधी मिळते. आमची दामिनी पथकाला देखील विनंती आहे की आपलं कर्तव्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने पाडतात, परंतु ज्यावेळेस या शाळेच्या या 4-5 शाळा ज्यावेळेस सुटतात जिथे जेणेकरून मुलींची संख्या जास्त आहे त्या मुलींची शाळा सुटायच्या वेळेस आपण इथं थोडंसं तुम्ही पोलिसी खाक्यामध्ये येणार, गाडीमध्ये येणार तर निश्चितपणे जे काही नाराधाम असतील, जे काही टुक्कार मुलं असतील त्यांच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यामुळे आमची यांना विनंती आहे की साध्या वेशामध्ये इथं थोडंसं एक या दुकानातलं कुठलं तरी कस्टमर बनून फिरलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि असे मुलं सापडले की त्यांची वरात काढली पाहिजे. या परिसरातूनच या भोसडीच्या नंग करून फिरवायचं, त्यांचे कपडे काढून यांना फिरवायची, यांची वरात काढली पाहिजे. त्याच्याशिवाय या गोष्टीवर आळा बसणार नाही. परंतु याच्यामध्ये जर प्रशासन, शाळेचं प्रशासन, पोलीस प्रशासन जर अपयशी ठरत असेल तर शिवसेना हा विषय हातामध्ये घेऊन याचा बिमोड केला. इंडियन डेंटल असोसिएशन धुळे शाखेतर्फे दंतवैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान व अत्याधुनिक उपचार पद्धतीची माहिती देणारी डेटकॉन 2026 या 2 दिवसीय दंत परिषदेचे शहरातील हॉटेल रेसिडेन्सी पार्क येथे आयोजन करण्यात आले होते. इंडियन डेंटल असोसिएशन धुळे शाखेतर्फे दंतवैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान व अत्याधुनिक उपचार पद्धतीची माहिती देणारी डेंटकॉन 2026 या 2 दिवसीय दंत परिषदेचे धुळे शहरातील आग्रा रोडवरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क येथे आयोजन करण्यात आले होते. मौखिक आरोग्य सेवेचे भविष्य नव्याने घडवणे या संकल्पनेवर आधारित या परिषदेत देशातील नामांकित दंततज्ञ व वक्त्यांचे मार्गदर्शन दंतवैद्यांना मिळाले. आधुनिक दंत चिकित्सा, दंतरोपण, दंतमूळ उपचारशास्त्र, हिरड्यांचे उपचारशास्त्र, कृत्रिम दंत चिकित्सा तसेच अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानावर व्याख्याने, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. दंत परिषदेत दंतवैद्यकीय साहित्य, अत्याधुनिक उपकरणे व नवीन तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. दंतवैद्यांना नवीन उपकरणे व तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी यामुळे मिळाली. धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिकसह खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने दंतवैद्य या परिषदेला सामील झाले होते. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, डेंटल कॉलेजचे डीन डॉक्टर अरुण दोडामणी, डॉक्टर सागर अभिचंदानी, डॉक्टर कौस्तुभ ठाकरे, डॉक्टर सुचिता वंजारी, डॉक्टर अमित भावळकर, डॉक्टर भूषण निकम, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर निलेश चांडक, डॉक्टर विशाल महाजन, डॉक्टर विशाल धांगानी यांच्यासह परिषदेचे स्वागताध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील, स्वागत समितीचे सचिव डॉक्टर महेंद्र जीन, कोषाध्यक्ष डॉक्टर रोहित टेकवानी, सहअध्यक्ष डॉक्टर सचिन बडगुजर, इंडियन डेंटल असोसिएशन धुळे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर फाल्गुनी शाह, सचिव डॉक्टर प्रियांक पाटील, कोषाध्यक्ष डॉक्टर निलेश शिंगाणे, वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर विशाल वाणी, सहअध्यक्ष डॉक्टर विनय सोनवणे, डॉक्टर सुनील कोराणे, डॉक्टर दीपक मटानी आदी उपस्थित होते. डेटकॉन 2026 या 2 दिवसीय दंतवैद्यकीय परिषदेचा चेअरमन या नात्याने तुमच्यासमोर आहे. धुळे शाखा ही नेहमीच रुग्णांप्रती आणि रुग्णसेवेला जास्तीत जास्त आधुनिक दर्जा देण्यासाठी कटिबद्ध राहिलेली आहे. त्याच अनुषंगाने आम्ही जे धुळ्यातील आणि धुळ्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जे दंतवैद्यक आहेत त्यांचं जे ज्ञान आहे ते अपग्रेड करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही ही 2 दिवसीय परिषद या ठिकाणी भरवलेली आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील तसेच राज्यातून तसेच देशातील आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले तज्ज्ञ मार्गदर्शक आम्ही या ठिकाणी व्याख्याते म्हणून बोलवलेले आहेत. त्यांचं व्याख्यान, त्यांचे लेक्चर्स 2 दिवस राहतील. ते आपल्या परिसरातील दंतवैद्यकांची नॉलेज अपग्रेडेशन तसेच त्यांना जे त्यांचे स्किल्स आहेत ते शार्पन करण्यासाठी मदत करतील आणि त्याचा फायदा डोळ्यातील गोरगरीब रुग्णांना तसेच जे रुग्ण ज्यांना आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील उपचार जे डिझर्व करतात किंवा त्यांना आवश्यक आहे त्या रुग्णांना त्यांची रुग्ण केंद्रित सेवा आपण देऊ शकू ह्या परिषदेच्या माध्यमातून. या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून आपल्याला धुळे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयोद्धा माननीय अनुपभाई अग्रवाल या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसेच धुळ्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर रवी सोनवणे आणि ACPM डेंटल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण दोडमणी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ह्या परिषदेने नक्कीच धुळ्याच्या मानात अजून एक गौरवपूर्ण अध्याय जोडला जाणार आहे. ह्या शाखेला आणि ह्या दंतवैद्यकीय परिषदेला डेटकॉन 2026ला आज 26 वर्षांची परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही 2026 ह्या चालू वर्षामध्ये कम्प्लिटली 26 वर्ष पूर्ण करत आहोत. या परिषदेची परंपरा निर्माण करण्यासाठी धुळे शाखेचे सर्व आधी माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य
आणि सर्व परिश्रम करणारे सहकारी यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या हा जो वारसा आहे त्यांनी वारसा जो दिलेला आहे तो वारसा आम्ही यापुढेही सुरू ठेवू आणि धुळ्यातील नागरिकांना जास्तीत जास्त आधुनिक केंद्रित सेवा देण्याचा प्रयत्न करू. शासकीय निमशासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक आणि सचिव शालेय व्यवस्थापन समिती यांना FSSAI नोंदणी करणे किंवा परवाना काढणे बंधनकारक करू नये या मागणीसाठी धुळे जिल्हा ग्रामीण माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. शासकीय निमशासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक आणि सचिव शालेय व्यवस्थापन समिती यांना FSSAI नोंदणी करणे किंवा परवाना काढणे बंधनकारक करू नये या मागणीसाठी धुळे जिल्हा ग्रामीण माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नियमित शालेय पोषण आहार दिला जातो. यासाठी लागणारे कच्चे अन्नधान्य हे शासनामार्फत पुरवले जाते. शाळा व्यवस्थापन समिती किंवा मुख्याध्यापक हे फक्त ते अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम करतात. शाळा किंवा समिती कोणत्याही अन्न पदार्थाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खरेदीदार अथवा पुरवठादार संस्था नाही. मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे कंत्राटदार, खरेदीदार किंवा स्वयंसहायता बचत गटाचे प्रवर्तक नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर FSSAI नोंदणी किंवा परवाना काढण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये. शाळेतील पोषण आहाराच्या बाबतीत स्वच्छता, स्वयंपाकगृह स्वच्छता आणि इतर बाबींची दक्षता स्थानिक प्रशासनाकडून घेतली जाईल. मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना FSSAI नोंदणी करणे किंवा परवाना काढणे बंधनकारक करू नये. त्याऐवजी जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय पातळीवरील जबाबदार पदावरील अधिकाऱ्यांनी एकच संयुक्त परवाना काढून तो शाळांना द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा ग्रामीण माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक परिपत्रक, एक पत्र, एक आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आणि जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आहेत यांनी 14 ऑगस्टला एक परिपत्रक काढलं आणि ते सर्व शाळांपर्यंत पोहोचवलं. तो विषय असा आहे की शालेय पोषण आहार जो आहे की जो काही 1ली ते 8वीसाठी अनुदानित, विना अनुदानित, औषध अनुदानित किंवा जिल्हा परिषद शाळांना जो पुरवला जातो तर याच्या संदर्भामध्ये FSSAI नावाचं जे काही नोंदणी करायची तर याच्यासाठी मुख्याध्यापकांनी त्याच्यावर नोंदणी करायची आणि याच्यासाठीचा जो काही प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा शालेय पोषण आहार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही मेनू असतील म्हणजे तांदूळ असेल, त्याच्यामध्ये काही देणारं जे काही इतर साहित्य असेल याची नोंदणी करायची आणि पुरवठा म्हणून आम्ही नोंदणी करायची आणि त्याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील असं हे परिपत्रक आहे. खरं म्हणजे आजपर्यंत जी जिल्हा प्रशासन, जिल्हा शिक्षण विभाग, प्राथमिक असेल माध्यमिक असेल हे त्यांच्या पद्धतीने तिथं अधीक्षक आहेत प्राथमिक विभागाला, त्यांचे सर्व लेखाचे व्यवहार त्यांच्याकडे आहेत आणि सर्व तालुक्यालाही तसे अधीक्षक आहेत शालेय पोषणार्थी. ही यंत्रणा सर्व करत होते आणि धुळे जिल्ह्यात विशेष करून धुळे महानगरामध्ये एक सेंट्रल किचन आहे. तिथं तर शाळांमध्ये फक्त शिजवलेला काही जो काही मेनू असेल तो येतो आणि तो फक्त वाटप करण्याची जबाबदारी, स्वच्छता पाळण्याची जबाबदारी, शालेय परिसर वगैरे ही सर्व जबाबदारी आमची आहे शाळेची. पण इथं आता ग्रामीण भागामध्ये तर तो तांदूळ किती लागेल, वाटाणे किती लागतील, इतर पूरक साहित्य किती लागेल याची नोंदणी करण्याची जबाबदारी आता आमच्यावर पुरवठाची नोंदणी करणे आणि ती वितरित करण्याची जबाबदारी आमची. तर ही जी गोष्ट अत्यंत वेदनादायक आहे. मुख्याध्यापकांना अन्याय करणारी, कारण मुख्याध्यापकांनी अध्यापनाची किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार न करता या सर्व योजनांमध्ये जर विद्यार्थी अडकला आणि सर्वस्वी जबाबदारी सर्व मुख्याध्यापकांवरच असेल तर ही अत्यंत खेदजनक अशी गोष्ट आहे. याच्यासाठी पूर्वीची जी काही यंत्रणा आहे त्या पद्धतीने काम सुरू राहावं. कोणीही मुख्याध्यापक याच्यामध्ये काम करणार नाही आणि अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की जर ते शासनाला शक्य नसेल तर शासनाने स्वतंत्र यंत्रणा त्याच्यासाठी वापरावी, परंतु ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकू नये. मुख्याध्यापकांकडनं ती होणं शक्य नाही कारण त्यांना इतर अनेक शैक्षणिक असे कामं आहेत आणि म्हणून हे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, धुळे जिल्हा TDFचे नाशिक विभागाचे अध्यक्ष जे आहेत तर आमचे संजय पवार सर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष DK पवार सर, धुळे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील, आमचे संघाचे तोरणे सर, DS पाटील सर, आमचे सर्वच TDFचे संघटनेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. माझा नेता माझा अभिमान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने धुळे ग्रामीणचे आमदार तथा युवा नेते राघवेंद्र बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील अंकुर ग्राम विकास संस्थेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
माझा नेता माझा अभिमान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने धुळे ग्रामीणचे आमदार तथा युवा नेते राघवेंद्र बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कुसुंबा येथील अंकुर ग्राम विकास संस्थेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून किशोर शिंदे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माझा नेता माझा अभिमान सेवा सप्ताह अंतर्गत धुळे ग्रामीण मतदारसंघात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, अन्नदान, वह्या वाटप, शालेय शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. समाजातील गरजू घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अभियानात कर्णबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी आयोजक किशोर शिंदे, रावसाहेब शिंदे, अविनाश शिंदे, किशोर दौलतराव शिंदे, राजेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शार्दूल, कृणाल शिंदे, चेतन शिंदे, नारायण परदेशी, निंबा धनगर, भरत शिंदे, दीपक जाधव, दिलीप परदेशी, विवेक शार्दूल, ओंकार बोरसे, श्रीराम मासूळ, मनीष पाटील, घनश्याम शिंदे, रोशन शिंदे, गीतेश परदेशी, विनय परदेशी, जिभाऊ परदेशी आदी उपस्थित होते. धुळे तालुक्याचे कर्तव्यदक्ष तरुण पदवीधर आमदार आदरणीय रामदादा बदाने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अंकुर कर्णबधिर विद्यालय या ठिकाणी आदरणीय नानासाहेब किशोरजी शिंदे विकास सोसायटीचे संचालक कुसुंबा यांच्या त्या ठिकाणी प्रयत्नातून त्यांना मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आला आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यांच्या वतीने त्या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करून एक अतिशय कमी वयात संघर्ष करून तळागाळातून ज्यांची नाळ जुळली अशा आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला, ज्यांनी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या सर्वांच्या प्रश्नांची जाण मनात घेऊन त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, अशा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून या तालुक्याचं भविष्य घडवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्या आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय किशोर शिंदे यांनी हा जेवणाचा कार्यक्रम जोडला होता. त्याबद्दल त्या ठिकाणी त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय राजूराणा, आदरणीय नारायणजी सर, आदरणीय राजू पैलवान, श्रीरामदादा शिंदे, त्याचप्रमाणे निंबाकाका धनगर या सर्वांना, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित चेतन शिंदे या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आमदार साहेबांना वाढदिवसाच्या त्या ठिकाणी आभाळावर शुभेच्छा देण्यात आल्या. धुळे तालुक्यातील वरखेडी येथे मरी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील वरखेडी येथे मरीमाता यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मरीमातेच्या मंदिर येथे सकाळी पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर जुनी परंपरा राखत गावातून तगतराव मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी लोकनाट्य तमाशाची हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त गावात खेळणी, मिठाई तसेच इतर साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती. यावेळी भाविकांनी तगतराव मिरवणूक तसेच मरीमातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी माजी नगरसेवक संजय ऐरे, नगरसेवक शोभा ऐरे, अर्जुन भगत, दादाभाऊ भिल, रवींद्र भिल, राजेंद्र भिल, भारत भिल तसेच वरखेडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरखेडी गावात मरीमाताची यात्रा आहे. 31 तारीख मी संजय ऐरे, नगरसेवक, माजी धुळे महानगरपालिका. सालादाप्रमाणे दरवर्षी यात्रा कमीत कमी 100 वर्षाची परंपरा आहे. 100 वर्ष गावातनं दर्जापासून गुजरवाड्या गलीतनं दर्जापासून तर बैरम महाराज आमचं ग्राम हे वरखेडीचे त्याला रिंगण मारून राऊंड मारून ते संपन्न होते. गावातनं जे आमचे मिरवणूक होती ते जे तगतराव वगैरे जे निघतो पूर्ण गाव मिरून तगतराव बैरम महाराजाला राऊंड मारून परत मर्याईच्या इथं येऊन संपन्न होतं. परत गावातलं जे तमाशा वगैरे जे राहतं त्याच्यातनं संध्याकाळी परत हजेरी होती वरखेडीतनं. हजेरी झाल्यानंतर परत रात्रभर तमाशा चालतो. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. गरुड मैदान परिसरात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना युवा सेनेने शिकवला धडा.
इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे डेंटकॉन 2026 या 2 दिवसीय दंत परिषदेचे रेसिडेन्सी पार्क येथे आयोजन. शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक आणि सचिव शालेय व्यवस्थापन समिती यांना FSSAI नोंदणी करणे व परवाना काढणे बंधनकारक न करण्याची मागणी. माझा नेता माझा अभिमान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कुसुंबा येथील अंकुर ग्रामविकास संस्थेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप. आणि वरखेडी येथे मरी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.